गाडीला इंजन मारून मी पोचलो गाड्यात, कारण आज गाडा उघडायचा होता मला. पहिल्या गाड्यातून उघडून घेऊन स्वच्छ पुसून घेतलो. गाड्यातून पुसून गेल्यावर जळण घालून चूल पेटवून घेतली. चुलीमुळे सकाळ रडायला चालू झालं, डोळ्यात पाणी आलं. रडत गेलो चिकन आणायला. तेवढ्या ते पिकअपला राकीटवाणी गेलता. डोळ्यात आणि तोंडात धुळला. मला का तसंच येऊन जरा सलगरात घाण टेकती त्यावरच सांगितली चायनीजचं दुसरं मटेरियल आणायला. मग काय मेन सोम्या गेलो, घेतलो सगळं, निघालो आता गावाकडे. गावात येऊन चायनीज मध्ये सगळं मटेरियल दिलो मेन सोम्यानं. मटेरियल देऊन मी चाललेलो पवायला. मग काय याला सचिन दाला इन्नर घातलं, गळ्यात निघालो घेऊन. पाहून घरात आले ह्याचं मस्का लावायचं काम चालू झालं दुधासाठी. गरमी कोणाच म्हणायला गेलतो. आधी गौरीच्या जवळ चालला होता, खरं ती अंगावर मारायला धावत यालती. सोनी जवळ गेल्यावर काहीच केलं नाही. इकडे दुसरीकडून बघतो तर काही कुत्र गेले माणसाच्या अंगावर चावायला. बांधाई सोडून ह्यो बसलाय हसत. काय त्या कुत्र्याला बांधून मी चाललेलो कर्लीच्या बाजारला, कारण काकानी फोन केलता गर्दी ये म्हणून. येऊन पोहोचल्यावर इथं अशी गर्दी चालू झालती की नाही, मुताला जायला पण सवड मिळून झालती, एवढी गर्दी झालती. राहिला बाजारावर जाऊन मी निघालो घराकडे, कारण आज आम्हाला जायचं जेवायला. जेवायचं बोंबलो, फोटो काढण्यातच वेळ गेला सगळा. ह्याचा काय विषय बघूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.